सध्या देशभरात लोहगडावरील केतन अग्रवालचं हत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आहे। या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्यातच सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते। सियाने फूड कोर्टवरच पासपोर्ट काढून घेतला होता अशी माहिती वैभव जाधव नावाच्या चालकाने उघड केली। मी त्यांना पिकअप केलं बिबेवाडीमधनं। मला बुकिंग भेटली होती निळकंठ ट्रॅव्हल्समधनं। मग त्यांनी पिकअप केल्यानंतर रिया गाडीत बसत नव्हती। त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं। गाडीमध्ये बसल्यानंतर मग मला चला म्हणले, मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला। तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी। ड्रॉप केल्यानंतर मला त्यांचा कॉल आला। मी 200 मीटर गेलो होतो पुढे। भया गाडी तुम्ही मला माझं बॅग राहिले, मला बॅग आणून द्या। मग मी म्हणलो की रिवाज घेतो 200 मीटर गाडी, तुम्ही बॅग घेऊन या दादा म्हणलो तिकडे या म्हणलो चलत। मग त्यांनी 200 मीटर चलत आले, मी 200 मीटर मागे रिवाज गाडी घेतली। मग घेतल्यानंतर एक 500 मीटर मी खाली गेलो होतो। त्यांचा लगेच मला कॉल आला की भैया माझं पासपोर्ट विसरले गाडीमध्ये, बघा व्हिडिओ कॉल करतो मी। मग त्यांनी नंतर मला व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं। ते म्हणले की भैया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा। मग मी पार्किंगला गेलो। ते 2 जण आले होते मुलं। आल्यानंतर ते पासपोर्ट बघितला, बॅटरी लावून मोबाईलची सगळं, मग गाडीमध्ये काहीच नव्हतं। मग मी नंतर आलो बाहेर। मग मला आमच्या मालकाने दुसरं भाडं दिले, मी आलो। तर कार चालक होते वैभव जाधव, त्यांनी ही माहिती दिली। सिया केतन प्री वेडिंगसाठी बालीला जाणार होते, मात्र सियाने फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला आणि त्यानंतर ड्रायव्हर सोबत फोनवरून संवाद देखील साधलेला आहे। प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते, मात्र ते टाळण्यासाठी सियाने एअरपोर्टवर पोहोचण्याआधीच केतनचा पासपोर्ट काढून घेतला होता। तर लोणावळ्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची अजून एक अपडेट। मुंबई विमानतळावर ज्या कॅब चालकाने सोडलं, त्या कॅब चालकाची आता चौकशी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। त्या कॅब चालकाकडून देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, कॅब चालकाच्या चौकशीत नेमकं काय समोर आलंय? नक्कीच आपण पाहिलं तर सिया आणि केतनला बालीला जाणार होते लग्नाच्या प्री वेडिंग शूटिंगसाठी। त्यासाठी पुण्यातून त्यांनी एक कॅब जी आहे ती बुक केली होती। त्या कॅब चालकाचा जबाब काल जो आहे तो लोणावळा पोलिसांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे। यामध्ये अनेक धक्कादायक ज्या माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये पाहिलं तर सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्या दोघांमध्ये मोठा वाद जो आहे तो झाला होता। हे असं जे आहे ते तो संबंधित कॅब चालक जे आहे ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅब चालकाने अनेक घटनांचा जो आहे तो देखील या पोलिसांच्या चौकशी दरम्यान उलगडा केला। त्या केतनच्या पासपोर्ट संदर्भात देखील त्यांनी काहीतरी माहिती जी आहे ती लोणावळा पोलिसांना दिलेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर सियाचा भाऊ साहिलला लोणावळा पोलिसांनी समोरासमोर बसून चौकशीसाठी बोलवलं। मात्र साहिल कालपासून जो आहे तो मोबाईल आपला बंद करून गायब झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कालपासून पोलीस जे आहेत ते साहिल असेल किंवा साहिलच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र साहिल जो आहे तो कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी देत नाही। यातून एकच सिद्ध होते की साहिलने ज्या पद्धतीने लोणावळा ग्रामीण पोलिसांमध्ये जबाब दिलेला आहे तो चुकीचा असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळेच साहिल जो आहे तो लोणावळा पोलिसांच्या चौकशीसाठी समोर येत नसल्याचं देखील आपल्याला एकूणच पाहायला मिळते। धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।